मी त्यांच्या सोबत असून सुद्धा आज ते एकटे पडले आणि मला ते मान्य नाहीये। खरं तर आज मी त्यांना आधार देण्याची गरज आहे, पण मी त्यांच्याशी खोटं बोलते, त्यांच्यापासून सत्य लपवून ठेवते। नाही, बास झालं, मला नाही सहन होते आता। दामिनी मॅडमला शिक्षा देण्याच्या नादात मी धैर्यांना शिक्षा नाही देऊ शकत। आज काय वाटेल ते झालं तरी मी धैर्याने सगळं सांगणार आहे। माझं व्हायचंय ते होऊ दे, पण मी धैर्याने सगळं सांगणार। हे असंच चालू राहिलं तर त्या कदाचित कधीच बऱ्या होणार नाही। तुम्ही तुमच्या मिसेसला कायमचं गमावून बसा। अचानक किती विचित्र वातावरण झाले। या वादळामुळे अजूनच अस्वस्थ वाटायला लागले। हे असंच वादळ आता या क्षणी माझ्या मनात चाललंय। धैर्यांना मी बरी आहे आणि इतके दिवस त्यांच्यासमोर नाटक करत होते, हे सत्य सांगणं खूप अवघड आहे। खूप मनापासून प्रेम करतात ते माझ्यावर। त्यांना हे सगळं कळल्यावर खूप मोठा धक्का बसणार आहे। कसं सांगू मी धैर्यांना की ज्या आईला ते देवासारखं मानतात ती बाई एक खुनी आहे। माझ्या पप्पांना मारलंय तिनं, सुधाकर काकांना किडनॅप केलंय। पण धैर्यांचा या सगळ्यांवर विश्वास नाही बसला तर त्यांना मीच खोटी वाटले तर आमचं नातं नाही, असं काही नाही होणार। धैर्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि तो विश्वास मी खोटा ठरू देणार नाही। मी समजावून त्यांना, मी बोलन त्यांच्याशी। धैर्य माझं ऐकून घेतील। हो, सावी, उगाच अति विचार करू नको। आता हिम्मत केलीस ना, मग धैर्यांना सगळं खरं खरं सांगून टाक सगळं। धैर्य ऐकून घेतील, तुझी बाजू त्यांच्या समोर मांड। त्यांना तुला समजून घ्यावंच लागेल।